मराठवाड्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मागील 4 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत। पुढील 3 दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं बोललं जात आहे। वाढत्या तापमानामुळे भातासह अन्नधान्य पिकं अडचणीत येण्याची शक्यता आहे। तसंच 2050 पर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये 15% घट होईल अशी भीती मूडीज या इंडिया टेम्परेचर बियॉन्ड द हिटवेव्ह या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले। राज्यात ऊस कापणी यंत्र मदत योजनेतील अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 5 अर्जदारांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान मिळेल असं म्हटलं जात आहे। राज्य शासनानं हार्वेस्टर किमतीच्या 40% आणि कमाल 35 लाखांपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकावरती पान कुरतरणाऱ्या अळ्यांचं संकट आहे। 4 लाख हेक्टरवरती सोयाबीनचा पेरा झाला असला तरी या सोयाबीन पिकावरती पान कुरतरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांच्या वाढीवरती त्याचा परिणाम होतोय। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळेल या आशेनं गेल्या वर्षीपासून कापूस साठवून ठेवला होता। मात्र 1 वर्ष उलटूनही कापसाचे भाव वाढत नसल्यामुळे तसंच बियाणांसाठी पैसे नसल्यामुळे त्या भावामध्ये कापूस विकून पेरणी केली। मात्र आता पेरणीनंतर पिकांना खत कुठून द्यावं असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलाय। धाराशिव जिल्ह्यात राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र जिल्ह्यातील खवा उत्पादक शेतकरी हे अनेक दिवसांपासून संकटांचा सामना करताय। त्यामुळे दुधांप्रमाणेच खवा भट्टीसाठी देखील दूध उत्पादन शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटरनं अनुदान देण्याची मागणी जोर धरतीये। ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे वसई विरार मीरा भाईंदर हा प्रवास अतिवेगवान करण्यासाठी आता MMRDAनं वसई फाउंटन हॉटेल नाका ते जवळपास गायमुख ठाणे असा हा जो बोगदा आहे तो बांधण्याचा निर्णय घेतलाय। तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे। या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी MMRDAच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। हे दोन्ही प्रकल्प अंदाजे 20,000 कोटी खर्चाचे आहेत। मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर हे जवळपास 12 तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचं बांधकाम हे सरासरी 45% पूर्ण झालेलं आहे। पुढील वर्षी मे महिन्यामध्ये हा महामार्ग रहदारीसाठी सुरू होण्याच्या वाटेवर असला तरी या महामार्गाला जोडणारा मुंबईशी जोडणारा विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाचं भूसंपादन अवघं 12%च झाल्यामुळे केंद्र सरकारनं दिल्ली मुंबई 12 तासांचं स्वप्न भंगणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये जवळपास 1 लाख कोटीहून अधिक खर्चाचे प्रकल्प राबवत असलेल्या MMRDAच्या तिजोरीमध्ये मात्र आता खडखडाट दिसतोय। कर्ज उभारणीनंतरही निधी अपुरा पडू लागल्यामुळे आता बाजारामध्ये रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ प्राधिकरणावरती आली आहे। त्यानुसार 50,000 कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला शुक्रवारी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। मात्र या मिरवणुकीनंतर आता त्या ठिकाणी जमलेल्या कचऱ्याचेही फोटो सध्या समोर येत आहेत। मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना जवळपास 11,500 किलोचा कचरा या परिसरातून उचलला असल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावातील जिल्हा परिषद शाळेला पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे। स्लॅब आणि भिंतीला मोठे तडे गेल्यामुळे ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र तरी देखील 300 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या शाळेमध्ये रोज शिक्षण घेत आहेत। वारंवार आव्हान करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांच्या 88 मालमत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जप्त केल्या आहेत। या मालमत्तांचा 5 ऑगस्ट रोजी लिलाव होणार आहे। त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत। 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या फुलांचा वापर आणि विक्री यावरती बंदी घालण्याची अनुकूलता मुंबई उच्च न्यायालयानं दर्शवली आहे। या संदर्भात येत्या 4 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। गेल्या वर्षीप्रमाणे चालू वर्षातही देशातील घरांच्या विक्रीचा जोर कायम असून सरत्या 6 महिन्यामध्ये देशातील प्रमुख 8 शहरात एकूण 1,73,241 घरांची विक्री झाली आहे। 6 महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होणं हा गेल्या 11 वर्षातील उच्चांक आहे। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट PG ही प्रवेश परीक्षा आता 11 ऑगस्टला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। नीट UG परीक्षेच्या निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर 23 जून रोजी ही संपूर्ण परीक्षा पार पडणार होती। मात्र
आता याची तारीख बदलण्यात आली आहे. त्यानंतर आता ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. शासकीय सेवा आणि अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली असून अशी कृत्य करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष तुरुंगवास आणि तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेमध्ये सादर केले आहे. नीट यूजी 2024 परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यास लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताला धोका आहे. तसंच गोपनीयतेचा भंग केल्याचा कोणताही पुरावा नसताना असा निर्णय घेणं तर्कसंगत ठरणार नाही असं मत शिक्षण मंत्रालयाच्या संचालकांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यक्त केलं आहे. भुसावळ विभागातील भाविकांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात जाणं सोयीचं व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनानं पंढरपूर आषाढी एकादशी विशेष 5 गाड्या सोडणार आहे. या 5ही गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्यानं स्थानिक भाविकांचीही मोठी सोय होणार आहे. देशातलं एकमेव भारतमातेचं मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्व विभागानं पूजेस बंदी घातली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस पूजेस कुठल्याही आडकाठी नाही असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलंय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पुढची राजकीय भूमिका आज जाहीर करणार आहेत. यासाठी बुलढाणा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तुपकरांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळात सर्वांचंच लक्ष लागलंय. राहुल गांधींच्या आगामी पंढरपूर दौऱ्यावरती मंत्री गुलाबराव पाटलांनी शेर शायरी करत मार्मिक टोला लगावलाय. आम्ही सिझनेबल पुढारी नाही. त्यांना विठ्ठलाकडे काहीतरी मागायचं असेल मात्र आम्ही देवानं दिलं तरी घेतो आणि नाही दिलं तर नाही घेत असं त्यांनी टोला लगावलाय. जळगावातील फळगल्ली, मसाला गल्ली, छत्रपती शिवाजीनगर, गांधी मार्केट परिसरामध्ये अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आली. मात्र यावेळेस तिथल्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव इथं 2 जणांनी मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची घटना जूनमध्ये घडली होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. मात्र आरोपी हा अद्यापही फरार आहे. डीजे बंदीसाठी बुलढाण्यामध्ये नागरी हक्क संरक्षण समितीनं पुढाकार घेतलाय. गणेश उत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच डीजे बंदी पालन करणाऱ्याला सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास 51,000चं पारितोषिक देखील ठेवण्यात आलंय. उत्तर प्रदेश हाथरसमध्ये सत्संगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 100पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसंच राष्ट्रीय पातळीवरती जादूटोणा विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात येते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी भेट घेतली. यावेळेस त्यांच्यामध्ये रशिया युक्रेन संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या भारतीयांबाबत चर्चा झाली. त्याबाबत त्यांचं वक्तव्य समोर आलंय. जोपर्यंत आमचे सर्व लोक परत येत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सोडवत राहण्याचा माझा मानस आहे. आमचे लोक शक्य तितक्या लवकर आणि प्रभावीपणे भारतात परत येतील असा मार्ग शोधावा लागेल असं जयशंकर म्हणाले. टीम इंडियाचं चॅम्पियन विधानभवनामध्ये अवतरले. वर्षा बंगल्यावर सत्कार सोहळा पार पडल्यानंतर विधानभवनातही रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वालचा सत्कार सोहळा पार पडला. विधानभवनातील सेंट्रल हॉल इथं भव्य सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी कोच पारस म्हात्रे हे देखील यावेळेस उपस्थित होते. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या सत्कार समारंभामध्ये रोहित शर्मानं मराठीत भाषण केलं. यावेळेस रोहित शर्मानं गुरुवारी पार पडलेली मिरवणूक स्वप्नवत असल्याचं बोलून दाखवलंय. आमचं स्वप्न होतं आणि प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता असं रोहित शर्मा म्हणालाय. बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवलं असतं असं म्हणत सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकलाय. सूर्यकुमार यादवनं आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळेस त्यांनी मराठीतून भाषण केलं. सत्कार समारंभाचा हा क्षण कधीही विसरणारा नाही अशा भावना सूर्यकुमारनं व्यक्त केल्या. जो कॅच घेतला तो योगायोग किंवा सहज घेतलेला कॅच नव्हता तर अशा कॅचसाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते असं सूर्यकुमार यादवनं म्हटलंय. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. सूर्यकुमारनं एकच कॅच घेतला पण सॉलिड घेतला.
सूर्यकुमारचा तो कॅच आठवला की डेव्हिड मिलर रात्री झोपेतून दचकून उठत असेल, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. विश्वविजेत्या इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 1 कोटीचं बक्षीस दिलंय. सूर्यकुमारचा कॅच कोणीही विसरणार नाही. तसंच आमच्या 50 जणांच्या टीमनं 2 वर्षापूर्वी घेतलेली विकेटही कोणी विसरू शकणार नाही, अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 2 वर्षापासून आम्हीही बॅटिंग करत आहोत असं म्हणत नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. सेंट्रल हॉलमधील सत्कार समारंभामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूर्यकुमारच्या कॅचवर दमदार टोलेबाजी केली. सूर्यकुमारनं ज्या प्रकारे कॅच घेतला, त्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. रोहितनं सांगितलं कॅच घेतला नसता तर तुमच्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं, आम्ही पण बघितलं असतं, अशा शब्दामध्ये अजित पवारांनी टोलेबाजी केली आहे. अपराजित टीमनं T20 वर्ल्ड कप जिंकला हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कर्णधार रोहित शर्मानं एकाच दिवशी आनंद आणि दुःखही दिलं. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि निवृत्ती देऊन दुःख दिल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. विधान भवनातील सेंट्रल हॉल इथं हा संपूर्ण सत्कार सोहळा पार पडलाय. वर्षा बंगल्यावरती टीम इंडियाच्या खेळाडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळेस टीम इंडियामधील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंना शाल, पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी सत्कार केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता MBBS ही नवी उपमा दिली आहे. MBBS म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार असं म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली आहे. पुण्यात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही जागा वाटपावर खडाखडी सुरू आहे. गेल्या विधानसभेमध्ये पुण्याच्या युतीत शिवसेनेला एकही जागा न मिळाल्यामुळे यंदा 8 पैकी किमान 3 जागा तरी मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगरी यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत.